श्रीमद भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग संसार रूपी मोठ्या वृक्षाचे वर्णन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या व ब्रह्मदेव स्वरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला अविनाशी असे म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली जातात, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचं सार माहीत करणारा आहे. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुराच्या देव, मनुष्य व पशुपक्षी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता व वासनारूपी मुळे ही सुद्धा खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे ते येथे अशा प्रकारचे स्वरूप आढळत नाही, कारण यामध्ये अगदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरता सुद्धा नाही. म्हणून असा अहंकार, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तारित झाली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आलो आहे. अशा दृढ निश्चयाने त्या ईश्वरीय रूपाचे मनन, चिंतन आणि निदिध्यासन केले पाहिजे. ज्यांचे मान व लोभ नष्ट झाला आहे व ज्यांनी आसक्ती रूपात दोष जिंकला आहे व ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, ते सुख दुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले महानुभाव त्या अविनाशी परमपदाला सहज प्राप्त होतात. ज्या परमपदापर्यंत पोचल्यानंतर मनुष्य पुन्हा या संसारात येत नाही, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला सूर्य, चंद्र व अग्नी असून सुद्धा प्रकाशित करू शकत नाही व ते माझे परमधाम सुद्धा होऊ शकत नाही. या शरीरात असणारा ह्या पुरातन जीवात्म्याला सुद्धा माझाच अंश आहे व तोच वास्तविक प्रकृतीत असणाऱ्या मनाला व आपल्या पाचही इंद्रियांना आपल्याकडे ओढून घेतो. जेथून वास, सुगंध येतो त्याला हा वायू हा स्वतः आपल्याबरोबर घेऊन जातो. तसेच शरीराचा स्वामी जो जीव किंवा आत्मा आहे, तो सुद्धा ज्या शरीराचा त्याग करतो त्याच शरीरातून आपले मन व इंद्रिय आपल्याबरोबर घेऊन जाऊन तो आत्मा आपल्या नवप्राप्त शरीरात प्रवेश करतो. हा जीवात्मा नंतर कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक व मन यांचा आश्रय घेऊन विषयाचा उपभोग घेतो. ज्यावेळी आपला आत्मा शरीर सोडून जात असताना किंवा विषयाचा उपभोग घेत असताना किंवा 3 गुणांनी युक्त असतानाही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी मनुष्य ओळखत नाहीत. फक्त ज्यांना ज्ञानयुक्त नजर आहे तोच मनुष्य त्या आपल्या आत्मस्वरूपाला अज्ञानी मनुष्य ओळखू शकत नाही. परंतु ज्यांना ज्ञानरूपी दृष्टी आहे असेच विवेकी ज्ञानी व्यक्ती ते तत्वतः ओळखतात. परंतु जे योगी मनुष्य आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला स्वप्रयत्नाने वास्तविक रूपात समजतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी मनुष्य प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला ओळखूच शकत नाही. ज्याप्रमाणे सूर्याचे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, तेच तेज चंद्राला सुद्धा प्रकाशित करते. ते सर्व तेज हे माझेच आहे असे तू समज व मी सुद्धा पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सर्व शक्तीने मी सर्व प्राणीमात्रांना धारण करतो आणि अमृतमय शीतल चंद्र व रसमय होऊन सर्व वनस्पतींचे सुद्धा पालन पोषण करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवण्याचे कार्य करतो.
मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहत असतो. स्मृती, ज्ञान आणि अपोहम या सर्व क्रिया माझ्याकडूनच होतात. सर्व वेदांची परिभाषा सुद्धा मीच आहे. वेदाकडून जे काही ज्ञानरूपी रस मिळतो ती माझीच क्रिया आहे. तसेच वेदांचा कर्ता, धर्ता आणि वेदांची सर्व परिकल्पना ही माझीच आहे. या जगात नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व प्राणीमात्रांचे देह हा नाशवंत आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम मनुष्य तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. त्यामुळे मलाच अविनाशी परमेश्वर व परमात्मा म्हणतात. कारण मी नाशवंत व जड क्षेत्रापासून पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्मापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. तेव्हा हे भारत, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो, तो सर्वज्ञ मनुष्य सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्पाप भरतवंशी अर्जुन, असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान व कृतार्थ होतो. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला पुरुषोत्तम योग, संसार रूपी मोठ्या वृक्षाचे वर्णन ह्या नावाचा हा 15वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता हरिकर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती.